असा बेत तयार झालेला आहे आपला. इकडं अंडा भुर्जी म्हणजेच, आणि इकडं दुपारचं भरीत होतं, काकडी जी आपली सलादमध्ये नेहमीची ठरलेली आहे, आणि इकडं आहे अंडा राईस. तर नमस्कार सर्वांना. आज दिवसभर कुठं बाहेर पडलो नाही, कारण डॉक्युमेंटचं काम होतं खूप, आणि ते काम करण्यातच खूप वेळ गेला. तर दुपारी छान जेवण केलं होतं. आता काहीतरी बनवावं म्हटलं, तर अंडा भुर्जी आणि काहीतरी बनवतो आता. आणि चला तुम्हाला दाखवतो मी काय बनवतो. आणि दुपारी मस्त वांगं भाजून पीठ हे बनवलं होतं त्याचं भरीत, तर तेच खाल्लं. कारण मोठा वांगा आणला होता, गॅसवर भाजून घेतला, आणि काय नाही, मग त्यात तेल मीठ तिखट सगळं टाकून तेच खाऊन घेतलं, कारण काय काही करण्याचा खूप कंटाळा आला होता. तर आता दाखवतो मी तुम्हाला काय करतो आहे. तर यात बनवतो आहे आता थोडा राईस आहे दुपारचा. वरण भात तर तुम्हाला माहितीच आहे, लागतंच मला. तर वरण नाही आहे आता, तर मग त्याचं काय, थोडा बिर्याणी मसाला होता ते टाकून भाताला फोडणी देतो आहे. हे बघा. आणि हे आहे अंडा. तर आता अंडा त्याची पण हे बनवणार आहे आपल्या पॅनवरच भुर्जी, आणि इकडं हे अंडा राईस बनवतो आहे आता. तर काय व्हिडिओ थांबून थांबून बनवतो तर काय ते कॅमेराने ते करणं शक्य होत नाही आहे. तर हे बघा, आता हे टाकून घेतलं आहे असं, आणि इकडं ह्याचं थोडं जरा मिक्स करावं लागेल हे, कारण जळून नको जायला. गॅस छोटाच केलेला आहे याचा. यात मस्त आता राईस टाकून द्यायचा, आणि मस्त जुगाड होऊन जातं. आणि पोळी आहे, तर पोळी याच्यासोबत खाऊ शकतो मी भुर्जीसोबत. ही ऑलमोस्ट झाली आहे. पॅनवर खूप छान होतं आणि पटकन होतं बरं का. हे मला खरंच आधी सुचायला पाहिजे होतं. खूप उशिरा सुचलं मला पॅन घ्यायचं. आणि इकडं आहे चपात्या. तर चला हे झालं आहे आता रेडी. आणि कसं झालं ते तुम्हाला मी सांगणारच आहे. काळं व्हायला लागलं, याच्यात भात टाकतो मी. पुन्हा व्हिडिओ मला पॉज करावं लागेल, कारण दोन्ही हात. तर झालेलाच आहे ऑलमोस्ट भात, कारण हे बुडाला लागतं ना. तर हे मला, आणि स्टीलची हे याच्यामुळेच आवडती. स्टीलचं नाही का, पटकन चिटकत नाही. जर्मरची कढई असेल ना, खूप चिटकतं, आणि मग ते धुवून घ्यायला फार त्रास होतो. आणि इकडं हे ऑलमोस्ट तयार झालंच आहे. थोडं याला उलटं पालटं करावं लागेल थोडं. यस, डन. हेही झालेलंच आहे आता सगळं. चला, बेत तर झाला. खूप सोपा बेत होता आजचा. जास्त काही कष्ट नाही घ्यावे लागले, फक्त 10 मिनिट मला हे काम करावं लागलं. आणि आता जेवायची तयारी करायची. भात आता राईस तर असा झाला आहे. पण आपण जेव्हा बाहेर खातो ना चायनीज याच्यावर स्टॉलवर अंडा राईस, तर तिथली चव आणि आपली चव खूप वेगळी असते. आणि त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, हे मला माहिती आहे. चायनीजच्या ठिकाणी सगळ्यात सर्रास अजिनोमोटो नावाचं जे हे असतं, केमिकलच म्हणावं लागेल, ते केमिकल टाकलेलं असतं. आणि त्यामुळं काय होतं माहिती आहे का, ते अजिनोमोटो नावाचं केमिकल टाकल्यामुळं नाही का, चायनीजच्या याला वेगळीच चव आलेली असते. आणि आपल्याला ती चव आवडती, पण खरं तर ते शरीराला फार घातक आहे अजिनोमोटो. तर मी जरी चायनीजच्या तिथे गेलो ना कधी खायला, तर मी त्यांना सांगत असतो चव नाही लागली तरी चालेल, पण अजिनोमोटो नका टाकू म्हणून, कारण ते शरीराला हानिकारक आहे. आणि ती चव त्यामुळेच त्याला येते. तर असं झालेलं आहे आता अंडा राईस आणि हे. तर मी तुम्हाला सांगतो कशी चव झाली आहे. चला भेटतो पुन्हा. आज पुन्हा एक स्टोरी पण शेअर करायची आहे तुम्हाला. तर चला. असा बेत तयार झालेला आहे आपला. इकडं अंडा भुर्जी म्हणजेच, आणि इकडं दुपारचं भरीत होतं, काकडी जी आपली सलादमध्ये नेहमीची ठरलेली आहे, आणि इकडं आहे अंडा राईस. तर अंडा राईस खायचा आणि मोकळं व्हायचं. तर चला, एक खास खाऊन बघतो मी कसं झालं आहे. भरीत तर सगळा दुपारी खाल्लेलं होतं, छानच झालं. एकदम परफेक्ट. चला भेटतो तुम्हाला पुन्हा. तर मित्रांनो,
मित्रांनो, जेवण झालं आहे आणि तथास्तु जेवण झालं आहे एकदम. आता सगळं काम उरकून रेडी बसलो आहे. तर म्हटलं आपल्याला आजची स्टोरी शेअर करायची आहे. तर ती स्टोरी आता तुम्हाला आतापर्यंत बऱ्यापैकी आयडिया आली असेल की बाबा याचं लग्न का लांबलं किंवा घरच्यांचा विरोध का असेल. तर याच्या संदर्भातलीच एक आठवण आहे माझी. तर सगळ्यात आधी मी एक गोष्ट सांगतो की मी शाळेच्या म्हणजे शाळेपासूनच जे आपले नॅशनल हिरो असतात तर त्यांच्यामुळं लय प्रभावित झालेलो आहे. म्हणजे नॅशनल हिरो कोण, तर आपले जे महापुरुष होऊन गेले आपल्या इतिहासात. मग राजमाता जिजाऊपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतरचे मग सगळे ह्या लोकांचा आपल्याला आपण शाळेत शिकताना इतिहासात सगळ्यांचा उल्लेख येतो, सगळ्या नॅशनल हिरोंचा उल्लेख येतो. तर ह्यांच्याकडून मी फार प्रभावित आहे यांच्यावर. म्हणजे आयुष्यावर माझ्या भरपूर प्रभाव पडला आहे आणि मला पुस्तकं वाचायची खूप सवय होती. म्हणजे मी बरेच पुस्तकं वाचलेले शाळेच्या ह्याच्यात. शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, हे सगळे जे आहेत ते वाचलेले आहेत. तर इतिहासात कसं होतं की आपला भारत देश सगळ्यात जास्त गुलामगिरीत गेला आहे तो आपल्या इथल्या व्यवस्थेमुळं. जाती धर्म यातले भेदभाव, ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरल्या आपण पारतंत्र्यात जाण्यासाठी. आणि आपली प्रगती जी होत नाही आपल्या देशाची पण ती फक्त ह्या गोष्टीमुळंच की आपण जाती धर्मात इतकं अडकून पडलो आहे ना की आपल्याला काही सुचत नाही. आपल्याला फक्त आपण तेवढ्याच सर्कलमध्ये, आणि त्यात काय आहे की स्वातंत्र्यानंतर राजकीय लोकांनी आपापल्या सोयीसाठी ह्या सगळ्या गोष्टींचा इतका परफेक्टली वापर केला आहे. त्यानंतर आरक्षणाचे भांडणं असतील, आरक्षणावरून भांडणं असतील, आणि मग ते सगळं आपण एकमेकांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आहे. आपण वास्तविक पाहता सगळे भारतीय, पण आपल्यात किती वाद आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये. तर हे नसावे हे मला 8वी 9वीत 9वीला मराठीचे धडे बरेच होते ते मी शिकलो आणि त्यातून बरेच महापुरुषही समजले, वाचले. तर मग मग तर मग लक्षात आलं की यार आपल्याला आपल्या राज्याचा, देशाचा विकास करायचा असेल, पुढं जायचं असेल, तर ह्या गोष्टी खूप वर्षापूर्वी या महापुरुषांनी सांगितलं की जाती धर्माच्या भिंती तोडा. ह्या सगळ्यांनी जाती निर्मूलनासाठी प्रयत्न केले. शाहू महाराजांनी स्वतःच्या बहिणीचं लग्न धनगर कुटुंबात लावून दिलं आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना त्यांनी प्राधान्य दिलं. त्यांना बक्षिसं दिले, त्यांना सुरक्षा दिली, ह्या सगळ्या गोष्टी, आणि पुरस्कार केला त्याचा. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या काळात केल्या. पण आजही आपल्या या समाजात ह्या गोष्टीला किती विचित्र पद्धतीनं पाहिलं जातं, वाईट समजलं जातं, जातीतून बाहेर टाकलं जातं, सगळीकडून बहिष्कृत केलं जातं. आणि ह्याचे बहिष्कृत करण्याच्या मी नंतर तुम्हाला गोष्टी सांगणारच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या होतात आणि यावर आपण काहीच करत नाही. हा प्रश्न मला 9वीला पडला होता. आणि 9वीला असंच म्हणजे मला आठवतं की घरी आम्ही बसलो होतो. आमच्याकडं एक घरी गोठा होता थोडा, एक छोटा. आमच्याकडे एक शेळी होती आणि तिथं चूल होती आणि आमच्याकडे तेव्हा गॅस नव्हता. गॅस खूप उशिरा आला आमच्या घरी. तर चुलीवर आई भाकरी करत होती. वडील बाजूला बसलेले होते, आजी बाजूला बसलेले होत्या, मी बसलो होतो. सुदर्शन खूप लहान होता आणि रोहिणी आणि नीता माझ्या 2 बहिणी त्या पण खूप लहान होत्या, त्या शाळेत गेलेल्या होत्या. मी गावाकडं असाच गेलेलो होतो. तर असं हे सगळं मी वाचत होतो, पुस्तकं, वेगवेगळे पुस्तकं वाचले. तर मी असंच बसल्या बसल्या असा लग्नाचा विषय चालू होता कुणाच्या तरी सोयरिकीचा, आणि मी सहजच आई आणि नानांना म्हटलं होतं की मी काही आपल्या जातीतली किंवा ह्याच्यातली मुलगी करणार नाही. मी आंतरजातीय विवाह करणार आहे, मोठा जर झालो तर. मला तशाच पद्धतीने लग्न करायचं आहे. आणि मी हे सांगितलं की हे पुस्तकात असं असं आहे. तर घरचे तेव्हा घाबरले होते. ते म्हटले होते, नाही नाही, आपल्या जातीला काळं फासतो का, आपल्या नावाला हे ते, आणि असं करू शकत नाही तू, असं करायलाही नाही पाहिजे, आणि आपण आपल्या जातीतच असलं पाहिजे. हे आपला समाज काय म्हणेल, गावातले लोक काय म्हणतील, नावं ठेवतील आपल्याला, तसं काही विचार करू नको रे बाबा, असं आईनं तेव्हा मला 9वीला असताना सांगितलं होतं. आणि मी तसं ठरवून काही करायचं नव्हतं. पण माझ्या डोक्यात एक बॅक ऑफ द माइंड जो एक विचार असतो तो विचार होता की बाबा आपण अशा गोष्टी आपण सुरू केल्या तर येणाऱ्या पिढ्यांना ते सोपं जाईल आणि त्यातून एक एकरूपता येईल ना समाजात. आता पूर्वी महापुरुषांनी किंवा सरकारने सुद्धा
बऱ्याच आंतरजातीय विवाहांना काही आर्थिक मदत केली जाते. ही कशासाठी केली जाते? कारण त्याच्यामागं एक उदात्त हेतू आहे की आपण देशातले नागरिक सगळे एक असावं. आणि लग्न म्हणजे काय, एक अलायन्स आहे. आता तुम्हाला जर माहीत आहे की नाही माहिती नाही, उत्तर प्रदेश, बिहार इकडं इतके वाद व्हायचे गावोगावांमध्ये, की अनेक अशी गावं आहे की जिथं पुरुषच राहिला नाही भांडणामुळं. म्हणजे एकमेकांचं सापडले की मारूनच टाकायचे, खून करायचे आणि त्यांच्या अशा वडिलोपार्जित भांडणं चालू असायची. मग हे भांडणं थांबवण्यासाठी काय करायचे तिथं, दोन लोक येऊन, म्हणजे दोन गावातले काही समजदार किंवा बाहेरचे लोक दोन गावामध्ये समेट घडवण्यासाठी काय करायचे, ह्यांची पोरगी त्यांच्या गावात द्यायची, त्यांची पोरगी ह्यांच्या गावात करायची. आणि मग कसं लग्न झालं की देवाणघेवाण होती ना दोन कुटुंबांची. ज्या कुटुंबांमध्ये वाद आहे त्यांची देवाणघेवाण झाल्यावर साहजिकच ते एकमेकांना नातलगांच्या दृष्टीनं बघायला लागतात. आणि ही एकमेव एक आहे की ही अलायन्स आहे. अलायन्स म्हणजे मराठीतून काय म्हणता येईल त्याला, आघाडी म्हणा किंवा दोन गटांचं युती म्हणता येईल त्यांना. आणि मग ती युती झाली की मग ते साहजिकच चांगले वागायला लागतात, एकमेकांचे खून वगैरे होत नव्हते आणि अशा पद्धतीनं अलायन्स. मग लग्नात ह्या अलायन्सच केल्या जातात. लग्न मुळातच अलायन्स करण्यासाठी आहे. फक्त नातेवाईकातच लग्न करावे असं काही कंपल्सरी नाही. नातेवाईकात तर तुमचे ऑलरेडी अलायन्स असतात, सगळ्या गोष्टी असतात. पण इतर संस्कृती, इतर जाती, इतर धर्मांमध्ये जर पद्धतीनं असं जर केलं तर दोन जातींमधला वितुष्ट कमी होऊ शकतो, दोन धर्मामधला राग द्वेष कमी होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी महापुरुषांनी तेव्हा सांगितल्यात आणि त्या आपण अजून फॉलो करत नाही. मग मला कुठंतरी ते पण एक आहेच डोक्यात की आपण ह्या भिंती तोडल्या पाहिजे. ह्या भिंती आता मला कसं जज करणार लोक मला माहीत नाही. हा व्हिडिओ टाकल्यानंतर कितीक दिवसानं कोण पाहिजे माहीत नाही, किंवा याला व्ह्यू येणार नाही असंही होऊ शकतं. पण जे बघतील त्यांना ते काय पद्धतीनं जज करतील मला माहीत नाही. पण हे माझं प्रामाणिक मत आहे की आपण हे केलं पाहिजे, यावर कोणीतरी बोललं पाहिजे. आणि यावर आज मला बोलावं वाटतं आहे. कारण का बोलतो आहे मी, आज जर मला 10-15 लोकच बघत असतील तर माझ्या या बोलण्याला काहीच किंमत नाही आहे. पण हे जर माझे व्हिडिओ एक 3-4 हजार लोक, 5,000 लोक बघत असतील तर कुठंतरी हा विचार रुजवण्याची गरज आहे. कारण काय आहे की आपण देवानं जर तुम्हाला जाती धर्मानुसार जन्माला घालायचं असतं तर त्यानं तुमच्या बॉडीवर खरंच ते पिक्चर होता ना, ते पीके पिक्चर, त्यामध्ये पण होतं. कुठं ठप्पा आहे का? नाही आहे ठप्पा. आपण फक्त आपला प्रत्येकाचा एक धर्म असतो. माझाही एक धर्म आहे, सगळ्यांचा एकच धर्म असं मला तरी वाटतं. तो म्हणजे काय की आपण लोकांशी कसं वागतो, आपण प्रेमानं कसं राहतो, आपण चांगलं कसं बोलतो, लोकांना मदत कसं करतो, सर्वांना एक समान कसं पाहतो, हा आपला मूळ धर्म आहे. ओशोसुद्धा सांगतात की प्रत्येकाचा व्यक्तिगत धर्म आहे, तो त्यानं पाळला पाहिजे. व्यक्तिगत धर्म म्हणजे तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट किंवा असा कुठलाही धर्म नाही. हा तुमचा व्यक्तिगत एक धर्म असतो, तो असतो तुमचा माणुसकीचा धर्म. तुम्ही काय वागता, कसं बोलता, कसं चालता, कशी मदत करता, कसं लोकांना समजून घेता, कशी कोणाला पुढे जाण्यासाठी मदत करता, हा तुमचा मूळ धर्म असतो. असं मी तरी मानतो. प्रत्येकानं मानावं असं कंपल्सरी नाही, पण हा माझा एक स्वभाव आहे. तर मग ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि मी ते 9वीमध्ये सांगितलं होतं आणि ते मी आज फॉलो करण्याच्या जवळ आहे. यासाठी मला स्वतःचं बलिदान द्यायचं काम पडलं तरी मी घाबरणार नाही आहे. कारण विचार करा की मी या गोष्टीसाठी, लग्नासाठी मी ठाम का आहे एवढा. हे माझ्या घरच्यांना आता मी पण समजून सांगितलं तर कदाचित कळेल की नाही माहीत नाही मला. पण हा माझा जो विचार आहे तो विचार मी पहिल्यापासून करत आलो आहे. मी तो बदलला नाही कधी. मी ज्या ज्या गोष्टीचा विचार आणि जे चांगल्यासाठी आहे ते, मी जर वाईट काही करत असेल, माझं वाईट वर्तन असेल किंवा वाईट भावना असेल तर मी ती गोष्ट करणार नाही आणि मी ती सांगेल आणि ती लक्षातही येईल कोणाच्याही. पण माझी तशी कुठलीही भावना नाही. मला फक्त वाटतं की सगळ्यांनी एक असावं. आपल्या देशाची, आपल्या राज्याची, जिल्ह्याची प्रगती करायची आपल्याला आणि आपण माणूस म्हणून चांगलं जगायचं, एवढाच एक विचार होता. आणि त्यामुळं त्यासाठी मी मागच्या 5-7 वर्षात, 8 वर्षात खूप काही म्हणजे वेगवेगळ्या टीका, गमती जमती, गॉसिपिंग माझ्या स्वतःविषयी पण केलेल्या खूप पाहिल्यात. पण मला त्याचं कधीही वाईट वाटत नाही. कारण तुम्ही समोरच्यानं जेव्हा बोलायचं माझ्याविषयी तेव्हा माझ्याशी बोलावं, सांगावं की तुझं चुकतं आहे, मग मी माझी बाजू मांडू शकेल. पण कुणी जर माझ्या गैरहजेरीत बोलत असेल तर मी त्यांना बिनधास्त बोलू देतो. मला काही फरक पडत नाही. कारण मी चुकीचा विचार नाही किंवा चुकीची माझी भावना नाही आहे त्यामुळंच.
तर एवढं सगळं आहे बघा. ही आजची स्टोरी होती. मी तुम्हाला पुढच्या स्टोरीमध्ये आणखी काहीतरी सांगेलच. तर खूप छान रिस्पॉन्स येतो आहे तुमचा. कालचा व्हिडिओ खूप जणांनी पाहिला आहे, खूप चांगल्या कमेंट आल्यात. तर अशाच कमेंट करत राहा. माझे विचार कसे वाटले आणि जर माझ्या बोलण्यात काही चूक वाटत असेल तर स्पष्टपणे सांगा. मी ती कमेंटही उद्या घेईल आणि माझे जर चुकीचे विचार असतील, हां, एक यात येऊ शकतं की आपल्या आईवडिलांच्या भावना. तर विषय काय असतो माहिती आहे का, प्रत्येक आईवडिलाला, तर त्यावर मी ठीक आहे, आता तुमच्या त्यावर कमेंट येतील तर मी त्यावरही बोलणारच आहे उद्याच्या. सगळं आजच बोलत नाही, उद्याच्याला ठेवतो थोडंसं काहीतरी. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असाच सपोर्ट करत राहा. खरंच खूप आनंद होतो मला एवढा सपोर्ट मिळतो आहे तुमचा तर. आणि धन्यवाद. बाय बाय.